मध्ये कोणता बदल नाही आहे. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. तर दोन मातबर संघ आपण पाहूया आता. केतन म्हात्रेची जी टीम आहे मैदानावरती जो संघ आपण पाहणार आहोत, प्रथमेश म्हात्रे, केतन म्हात्रे, आशिष मेहरोल आहे. त्यानंतर पालनला आपण मागाशी बघितलं भावेश पवार अष्टपैलू खेळाडू आहे. योगेश पवार देखील तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा खेळाडू आहे. आशिष वरती देखील नजर असतील. करण मोरे आणखीन एक असा खेळाडू त्याच्याकडे चांगलं तंत्र आहे. प्रतीक फिरोजची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहिले. त्यानंतर कौस्तुभ सारखा खेळाडू आपल्याला या मंचावरती धमाल कमाल करताना पाहणार आहोत. तर सामना अतिशय महत्त्वाचा पंच मैदानावरती दाखल झालेत. आता 2 वाजून 27 मिनिटं झालेले आहेत. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण अजून एक मॅच शिल्लक आहे. आजचा 5वा दिवस आणि अजित सर उद्या आपण बघितलं तर स्पर्धेचा ग्रँड फायनल अतिशय दमदार असा खेळ आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. दरम्यान महत्वाची मॅच आपण बघतायत. प्रामुख्याने कौतुक करावं लागेल मॅनेजमेंट ज्यांच्याकडे आमच्या हरेश्वरगिरी HK मॅनेजमेंट सर्व्हिस सर्वा आणि त्यानंतर या स्पर्धेचं अथक परिश्रम आमच्या राजकिरण वर्मा सर असतील, सचिन जी भोईर युवा नेतृत्व, विद्यमान चाकमाता क्रीडा मंडळ अध्यक्ष JP जयप्रकाश म्हात्रे असतील, हर्षलजी घरत, राजकिरण वर्मा, उपेशजी घरत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमने आमचे प्राण भोईर जी विकेट बनवली गेली. सुंदर विकेट आहे, अतिशय अप्रतिम असं विकेट. सर्वांनी कौतुक केले विकेटचं. एक महत्वाची मॅच आहे. एका बाजूने ओमी किनी आणि त्यांच्या समवेत विशाल शहा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्यांदा आम्ही एबी ट्रॉफी खेळतोय. विकेट खूप चांगली आहे, ग्राउंड खूप चांगलं आहे, नियोजन एकदम जबरदस्त आहे आणि मॅच खेळायला आम्हाला मजा आली असे विशाल शहा सांगतायत. दुसऱ्या बाजूने केतन मात्र आमच्या समवेत होते. त्यांनी म्हटले की नक्कीच समोरच्या टीमला एक कमी धावामध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करूया. आमचा जो गोलंदाजीचा स्क्वॉड आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि त्यांनी 100% दिलेला आहे आणि पुढच्या मॅचमध्ये ते देतील आणि ओपोनंट टीमला कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आणि मॅचला खऱ्या अर्थाने एक भरपूर मजा आहे. हे केतन म्हात्रे ने आम्हाला सांगितले प्रशांत जी मैच काफी इंटरेस्टिंग होने वाला है. जैसे कि दोनों टीमों में टेनिस क्रिकेट विश्व के बेहतरीन खिलाड़ी हैं. आशिष मेहरुल गोलंदाजी ट्रॅकवर समोर ओमी, मागच्या मॅचचा हिरो. अतिशय सुंदर कामगिरी केली होती विशाल शहा आणि ओमी याने. ओमी किने आपल्याला बघायला मिळतोय समोर. आशिष मेहरुल बॅटल होणार आहे तगड कारण समोर प्रचंड अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे. सध्याचा इन्फॉर्म बॅटर म्हणून आपण ओमीला बघतोय. प्रत्येक चेंडूला खूप चांगलं पिक करतायत, खूप चांगलं रीड करतायत, त्यानंतर बॅटचा फ्लो दाखवत धावा बनवतायत. मैदानाच्या चौफेरी खासियत राहिले ओमी केनीची. तर बॅटल रंगणार आहे. जाऊया पहिल्या चेंडूकडे. तिथे मात्र तयार असतील गोलंदाजी ट्रॅकवर. आपण बघतायत मिस्टर आशिष मेहरुल. पहिला चेंडू फॅन्सी शॉट, अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग, यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू आहे. क्या म्हणाल प्रशांत जी, जिस तरह से उन्होंने शॉर्ट सिलेक्शन देखने को मिला है. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल कारण एका बाजूला आशिष मेहरुल रिदममध्ये गोलंदाजी करतोय तर फॉर्ममध्ये खेळाडू आहे ओमी केनी. डावकुरावा शैलीदार फलंदाज. फटका चांगला आहे या चेंडूवरती. तडाका, धूम धडाका, कडक बेधडक उत्तुंग षटकार. ओमी केनीच्या बॅटमधनं षटकार. शानदार बॅटिंग. लगाया घुटने के ऊपर थोड़े से मुड़े और लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए ओमी ये दर्शाते हुए कि भाई पहली गेंद के ऊपर थोड़ा सा मैं फैंसी शॉट खेलने का प्रयास किया था, इस बार सीधे बल्ले से जरूर खेलूंगा और लॉन्ग ऑन को क्लियर करूंगा. एक चांगली कमबॅकिंग आहे. षटकार आलाय, गोड आवाज आलाय, एक डिलिशियस साऊंड आणि चेंडू लॉन्ग ऑन ला क्लियर करताना ओमी इज ऑन अ फायर. षटकार खेळतायत. चांगला ड्राईव्ह लेंथ वरती होता चेंडू. आवळ्या शॉट एक्सचा कव्हर्सला फील्ड करतायत. फक्त एक धाव मिळेल. खूप एक वेगळ्या पद्धतीचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता. डॉट बॉल बघायला मिळतोय. तंत्रशुद्ध बॅटिंग का असते ते दाखवून देते. इथे आता ओमी केनी पहिला फटका तितका चांगला नव्हता, त्यानंतर त्यानं अतिशय दर्जेदार फटका खेळत
षटकार वसूल केलाय. आई फटका चांगला आहे. आपला फटका 440चा झटका, चेंडू पूल केलाय आणि प्रेक्षकांमध्ये गुल केलाय. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतायत षटकारानं, ड्रिल करतायत यावेळेला, डील करतायत. जबरदस्त बॅटिंग ऑन साइडला मिस्टर ओमिकेनी काय भन्नाट बॅटिंग करतायत. पूर्ण रीड केले आशिष मेहरुल यांना आणि 2 उत्तुंग षटकार या षटकामध्ये बघायला मिळत आहेत. याही वेळेला सरळ चेंडूला लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाते, 16 वर स्थिरावले. अतिशय विस्फोटक वादळी खेळी, चेंडू थोडासा बाहेर निघणार होता, गुडघ्यावरती पुनश बॅलन्स केला आणि त्यानंतर शॉर्ट मिडांच्या डोक्यावरनं आणखीन एक दर्जेदार हाय अँड हँडसम चौकार आपल्याला बघायला मिळतोय. ओमी केणीची बॅटिंग अफलातून आहे. दर्जेदार नेत्रदीपक फलंदाजी मैदानावरती करत असताना 5 चेंडूमध्ये 16 धावा त्याने ठोकल्यात. ओमी केणी ज्या पद्धतीने, चेंडू खराब नाही आहेत, आशिष मेहरुलचे चेंडू खराब नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीने तो फॉर्ममध्ये आहे आणि ऑफस्टंपच्या बाहेर ते चेंडू तो ऑन साईडला खेळतोय ते पाहता त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आत्तापर्यंत 95 धावा त्याच्या झाल्या 26 चेंडूमध्ये. नवी मुंबईचा हा खेळाडू अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना आशिष मेहरुल तयार आहे. या षटकात 5 धावा बॅट्समन 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 16 धावा वसूल केल्या आहेत ओमी केणीने. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. हा चांगला चेंडू होता आशिष मेहरुलचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलक क्रमांक 16, बिनबाद 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा. आपण पाहतो एबी ट्रॉफीचा अद्भुत विहंगम 16. याची देही याची डोळा. आपल्याला बघायला मिळतोय पंकज पाटील, टेंबोडे गावातील एक अप्रतिम पालघर जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज आणि ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे व्यावसायिक क्रिकेटचा, तोच पंकज पाटील. 16 धावा असताना विशाल शहाच्या अगेन्स्ट धोरणात करण्यासाठी दाखल झालाय. फील्ड सेटअप आपल्याला बघायला मिळते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप स्वीपर कव्हर्सला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर एक डीप मिड विकेट साठी विशाल शहासाठी फील्ड लावले. इथून लेग गली आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट फॉरवर्ड लेग आणि शॉर्ट मिड ऑफ. अतिशय सुरेख ब्लॉक होल मध्ये मारा करतायत. महारथ हाती आहे पंकज पाटील यांना. सुंदर गोलंदाजी, हाय एम ऍक्शन आहे, एक चांगली हाईट आहे आणि अप्रतिम गोलंदाजी टाकण्यामध्ये पंकज पाटीलचा एक जो क्लास राहिलाय त्या क्लासनुसार या ठिकाणी पहिला चेंडू परफेक्ट दिशेवरती टाकलाय. परंतु समोर बॅटल तगड होणार आहे कारण ओमी केणीच्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना पंकज पाटील यांना क्लास चांगला ठेवावा लागेल. आता खरी गंमत आहे कारण एका बाजूला अहमदशननं गोलंदाजी करतोय पंकज पालन आणि ओमी केणीचं जर आपण उंची बघितली तर फारशी नाही आहे, परंतु खेळाची उंची प्रचंड आहे. त्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आणि जेव्हा चेंडू अहमदशन येतो तो बाउन्स होतो. त्याकरता यष्टनच्या मागून यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचलेला आहे. केतन म्हात्रे कानमंत्र दिलाय पालनला. धावफलक क्रमांक 17. ओमी केणी 16 वरती 6 चेंडूमध्ये 16 धावा त्यांना कुठल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ पालघर सिटी एंडकडनं मारा केला जातोय. प्लॅन तर तयार आहे ओमी केणीसाठी. बघूया काय घडतंय. उलटा चेंडू ऑन साईडला खेळेल. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल. एकेरीनं आता ओमी केणी पोचलाय 17 वरती. धावसंख्या 18, बिनबाद 18. पहिल्या गड्यासाठी अजित 18 धावांची भागीदारी. एक चांगला स्टार्ट आहे पहिल्या षटकामध्ये 16 वाला. त्यानंतर पंकज पाटील आपल्या नावाप्रमाणे लेंथ आणि लाईन ज्याच्याकडे आहे, अचूकतेचं एक जबरदस्त माहेरघर म्हणून पंकज पाटील यांना आपण सातत्याने बघतोय. उलटा आज गुडघ्यावरती बॅलन्स, तितकासा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चेंडू मात्र फील्ड करताना आपण बघतायत. सिंगल हिट मिळेल. खूप चांगली फिल्डिंग आहे. ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे
तशीच गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि पंकज पाटील तो कारनामा करतायत. 3 मध्ये फक्त 3 धावा दिल्यात. षटकार चौकाराची डील करत होते, तिथे मात्र थोडासा ब्रेक लावला गेलाय पंकज पाटीलच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. धापक धाबा 19 बिनबाद 19. फुलटॉस चेंडूवरती अप्रतिम फटका, तोच दरारा, तीच दहशत, तोच रुबाबदार फटका या ठिकाणी ओमी कणीच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. थोडस अजित ओमिकडीने 100 धाबांचा पल्ला या ठिकाणी पूर्ण केलाय. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा गजर ओमिकडीसाठी होऊन जाऊ द्या. 29 चेंडू मध्ये 102 धाबा त्याने ठोकल्यात. जबरदस्त बॅटिंग यावेळेला पंकजच्या अगेन्स्ट त्याने पूर्णतः रीड केलं होतं. ऑप्शनचे थोडेसे बाहेर आले आणि त्यानंतर चेंडूला खूप चांगलं पिक केलंय. याही वेळेला भन्नाट वेग लागले का बघायचं उमीला. उमी इंजरी नाही आहे ना. वेगवान चेंडू रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. थोडासा बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. अजित मला बघायचं केतन मात्र त्या ठिकाणी गेलाय. मिश्किलपणा त्याच्याकडे भरपूर आहे. म्हणजे केतनचं आपण बघितलं तो आता जाऊन त्याला विचारतोय, ओमिकेणीला विचारतोय, लागलं का तुला. जवळ येऊन बसलाय, हरकतचं स्माईल आहे. 1 नाही 2. करण मोरे पण आलेले आहेत त्या ठिकाणी. आपण करण मोरेला ते विचारतायत. मागून बघा हे सगळे अंपायर पण आलेले आहेत. ओमिकेणी साठी निश्चितच महत्त्वाचा क्षण असेल, त्याला सुरू सापडलाय. आता ते म्हणजे खेळाडू म्हणून मैदानावरती असताना तुम्ही एकमेकाविरुद्ध खेळताना खरं तर मित्र असू शकत नाही, पण अशा वेळेला तुम्ही ती मैत्री जपू शकता. येस, खेळ भावना ही भरपूर महत्वाची. ज्यावेळेला मॅच सुरू असेल त्यावेळेला मला जिंकायचं आहे म्हणून तुम्ही एक चांगले त्याचे विरोधक असू शकतायत, परंतु ज्या वेळेला आपल्या संस्काराचा विषय येतो, ज्या वेळेला आपल्याला काहीतरी हेल्प करायची असते त्यावेळेला ते सर्व विसरून जावं लागतं आपल्याला. क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट देखील महत्त्वाचं आहे. हो, कहते हैं ना की इंसान तो घर घर में पैदा होता है लेकिन इंसानियत कहीं कहीं पैदा होती है. त्याच पद्धतीने माणुसकी भरपूर महत्वाची आहे. आणि सध्या आपण माणुसकी कुठे मिळत नाही, आपण तेही पाहू शकतो. सध्या माणुसकी फार कमी ठिकाणी बघायला मिळते. परंतु करण मोरेला मी बघितलंय आणि केतनला पण बघितलंय. अजित दोन्ही मिश्किल स्वभावाचे खेळाडू, त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्माईल होतं. हलकसं त्यांनी जाऊन सवाल प्रश्न विचारला, लागलं काय तुला. परंतु बघूया आता काय घडते मैदानावरती. नक्कीच या वेळेला आपण बघतायत सावरतायत, थोडंसं स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा युटिलाइज करणार होते ज्या वेगाला, तो त्यांचा प्लॅनिंग होता, तितकासा रीड करता आला नाही आणि चेंडू डायरेक्ट डीप झाला तिथे. पहिल्या माळ्यावरून चेंडू येतोय. इथे आपण पंकजची उंची पहा, ते पण आहे. आणि कधी कधी आपण म्हणजे इथे आपण खेळत असताना प्लॅन केलेला असतो की हाच फटका खेळायचा, चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे नाही खेळायचं, कारण सेट बॅट्समन आहे, 100 धाबांचा पल्ला त्यानं गाठलाय. बिल्कुल वो बिल्कुल सही बोल रहे हैं इंग्लिश में. बिल्कुल आप बताइए दर्शकों को. प्रीडिटरमाइंड जिसे कहते हैं. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये. पंकज तयार होत आहेत. ओमी षटकार आल्यानंतर एक पलटवर बघायला मिळाला, थोडंसं शॉर्ट सिलेक्शन चुकलं गेलं, थोडा वेळ गेम थांबला होता. पुन्हा पंकज इथे डाऊन द लेग स्टिक आहे. इट इज अ वाईड बॉल. 180 रुपयानं स्कोर कार्ड वाढते, पोहोचते ते 26 वरती. अंतिम चेंडू येणे शेष आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, इथे एक षटकार आलाय, कंट्रोलमध्ये ठेवलंय. पंकजने स्टार्ट चांगला दिलाय. हा चेंडू जर डॉट येतोय तर नक्कीच पंकजांचं इकॉनॉमी षटक राहील, ज्या पद्धतीने या ठिकाणी स्कोर होतोय. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण, हल्ला चढवलाय. जखमी वाघ आणखीनच डेंजर असतो ते आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू यापूर्वी पाल्यांचा त्याला लागला होता, पण त्यानंतर उत्तर पहा. ओमिकडेचं उत्तर आहे, सोडोत्तर उत्तर आहे. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं आणि असं उभं राहायचं असतं की तिथून उठून दिसायचं असतं. ओमी केणीचं इंजिन गरम आहे. महत्वाची एक मोठी इनिंग तो मैदानावरती साकारतोय, धावपलकाला आकार देतोय. 32 धावा धावपलकावरती. तुम्ही जसं म्हटलं की या ठिकाणी जखमी शेरावर बी खतरनाक होत आहे. वाघाची खासियत राहिलेली आहे, ज्या ज्या वेळेला तो त्याची 2 पावलं मागे घेतो त्या वेळेला त्याची एक मोठी जेम असणार आहे हे ठरवून ठेवलेलं असतं. जितना वो 2 कदम पीछे लेगा उतना वो ज्यादा बड़ी उछाल लेने की क्षमता रखते, आणि तेच घडलं. थोडासा 1-2 डॉट बॉल आले, त्यानंतर एक मोठा शॉट आलाय. 2 षटकं कंप्लीट झालेत. 16च्या सरासरीने 32 येत आहेत. थोडंसं प्रेशर बॅटिंग टीमने बॉलिंग टीमकडे फिरवलेलं आहे. इथून एखाद्या गोलंदाजाला 3ऱ्या षटकामध्ये इकॉनॉमी षटक हाताळायचं आहे. जर इथून रन्स आल्या टार्गेट अबव 70 अबव 80 पर्यंत जाऊ शकतो.
आणि ते जायला पण पाहिजे, कारण दोन्ही बाजूला बॅटिंग आपण बघितलं तर स्ट्रॉंग आहे, खूप चांगलं क्रिकेट त्या दोघांनी खेळलेलं आहे आणि खूप चांगलं उदाहरण पण आपण दिलं. तर वाघ थोडासा मागे जातो, तो मोठी झेप घेण्याकरता जातो. आता ध्येय मोठं असेल तर झेप पण मोठी घ्यावी लागेल. दोन स्ट्रॉंग असंख्य मैदानावरती आहेत, दोन वाघांची झुंज मैदानावरती आहे. म्हणजे जंगलातल्या दोन वाघांची झुंज बघायला सगळ्यांना आवडते. चित्रपटातल्या दोन हिरोंची या ठिकाणी जर झुंज झाली, ती जर कुस्ती मस्ती आपण तिथे या ठिकाणी एन्जॉय करतो. आणि मैदानावरती दोन मातबर संघ आहेत, उमिकणी फॉर्ममध्ये, केतन म्हात्रे फॉर्ममध्ये, आपण प्रथमेश म्हात्रेला फॉर्ममध्ये बघितले. त्यामुळे हे बघायला, हे युद्ध बघायला सर्वांना आवडेल. मैदानाच्या आतमध्ये तमाम खेळाडू पूर्ण फॉर्म मध्ये आहेत, मैदानाच्या बाहेर आमचे क्रीडा रसिकवर फुल फॉर्म मध्ये आहेत, हेही विसरून चालणार नाही. बघा फॅन्स फॉलोअर भरपूर आहेत, सर्व स्थान भरलेले आहेत, एन्जॉय करायचंय त्याने एबी ट्रॉफी. भावेश पवार, ओ हो चांगला लेग कटर आहे, थोडस वेगानं आले. रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला, हलकासा टर्न आणि विशाल शहाला डॉमिनेट केले. पॉपिंग क्रिकचा जो वापर आपण बघितला किंवा त्या बॉक्सचा वापर, कॉर्नरचा वापर खूप चांगला करतो आपण पाहू शकता भावेश पवार. आणि जेव्हा अँगल क्रिएट केला जातो टप्पापर्यंत, त्याचा चेंडू गिरकी घेतो, वळतो आणि त्यामुळे बॅट्समनला फार कमी कळलाय. आणखीन एक चांगला चेंडू वळलाय, बॅटची कड घेऊन इथे आता केतनच्या हातामध्ये विसावलाय. आज या मॅच मध्ये फलंदाज विशाल शहाची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 1 मैदानावरती सामन्याचं चित्र बदलेल का ते पाहूया. थँक्यू डीजे. प्रत्येक गोलंदाजाचं अजित एक वैशिष्ट्य आहे. मागाशी फिरोजबद्दल मी सांगितलं की त्याचे यॉर्कर जे आहेत तो स्टॉक बॉल असतो, परंतु भावेश पवारची गोलंदाजी जे आपण बघतो ना, त्याचे लेग ब्रेक चेंडू जे वळणारे असतात, टर्न होणारे असतातच, पण उसळी घेणारे असतात आणि खूप वळतात बाकीच्या गोलंदाजापेक्षा. त्यामुळे ॲक्शन रिप्ले आपण पाहूया काय घडलं होतं, किती चेंडू वळला होता. इथे शहा मैदानावरती आहे, शफल झाला होता, टर्न झाला, किती टर्न झालाय बघा, आणि हडकाचा ब्लास्ट झालाय आणि त्याचा फायदा इथे भावेश पवारला होता. अशा विकेटवरती भावेश पवार राजा, यात काय शंका नाहीये. सुंदर स्टार्ट दिलाय भावेश पवारनं. संगणकानं सांगितलं होतं इथून 16च्या सरासरीने धावा येत आहेत, तुम्हाला थोडस धावा येत आहेत, त्याच्यावरती ब्रेक लावायचा आहे. विकी मात्रे न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विकी मुंबईकर, न्यूमान, ओहो फटका क्लिअर केलाय, जबरदस्त पंच. चेंडू तितकासा खराब नव्हता, परंतु जे टायमिंग आणि जे पंच आहे ना, इथे आपण बघू शकाल बॅकफुट पंच हा क्लास राहिलाय. या मोसमामध्ये विकी मुंबईकरच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार आहेत, हे विसरून चालणार नाहीये. आणि जेव्हा डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे ना, त्यामुळे ते युद्ध बघण्यासारखं आहे, ते द्वंद्व बघण्यासारखं आहे. पहिल्या चेंडूवरती भावेश पवारच्या षटकार ठोठावलाय विकी मुंबईकरनं, आणि मुंबईकर म्हटल्यानंतर तो खेळाडू खडूच असतो. चांगला स्टार्ट दिलाय. ओ फ्लिक फ्लिक फ्लिक, आणि इथे आपण बघतायत संधी होती झेल घेण्याची, रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. टायमिंग प्रॉपर फ्लिकचा आहे, मिडल आणि लेग वरती चेंडू होता, फ्लिक केल्या वेळेला विकी मुंबईकरनं, आणि इथे मात्र झेल सुटलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. बॅक टू बॅक काउंटर अटॅक भावेश पवार वरती. अजित खूप चांगला उल्लेख केला, काउंटर अटॅक झालाय. आता हा चेंडू आपण बघितला पायावरती होता, मग अशी यापूर्वी चेंडू आपण बघितला तर थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्यावेळेला अनसेटल केलं, टॅकल केलं, त्यामुळे दुसरा विचार भावेशला करावा लागला. तिथे पायावरचा चेंडू आहे, विकी मुंबईची ताकद आहे. विकी मुंबईकरची वो ताकद आप देख रहे मैदान के अंदर, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्यावरती देखील आक्रमण केलंय. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. प्रेक्षकांना क्रिकेट खूप चांगलं करते, चौकार आलाय. विकी मुंबईकरचं इंजिन गरम है. देखिए घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए. आपके अगर विकेट गिर गए हैं, विकेट गिरने के बाद मैदान के अंदर चले गए तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए. तो माइंड सेट विकी मुंबईकर का अच्छा है, डगआउट से सेट होकर मैदान के अंदर आए हैं. 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर 3 चेंडूवरती 16, 48 अंतिम चेंडू घेऊन भावेश थोडासा आता आपण बघतायत पुढचा चेंडू. ए बॉल थोडासा मध्ये येणार होता यावेळी वेळेला, आणि प्रॉपर एलिव्हेशन बघायला मिळते. तब्बल 20वा
2 षटकामध्ये आपण बघितलं 16च्या सरासरीने 32, तिसऱ्या षटकामध्ये 20, 18 चेंडू 52 धावा. खूप डेंजरस बॅटिंग या मैदानावरती. प्रत्येक फलंदाज चौकार षटकाराने डील करत आहे. त्याच्या मागचं कारण त्यांना माहिती आहे मैदान कशा पद्धतीचे आहे, सिक्सरचा चेंडू आहे आणि किती ताकद लावल्यानंतर चेंडू सीमा पार जातोय. अगदी बरोबर उल्लेख केला. इथे आता खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग होते, चौकार षटकारांचे डील केलं जातंय आणि मैदानावरती चौकार षटकारांचा पाडा म्हटला जातो असं म्हटलं सुद्धा वावगं होणार नाही आहे. ओमिकेनी 29 परत ते सेट बॅट्समन आहे. विकी मुंबईकरनं ते प्रेशर ओमिकेनीवरती येणार होतं ते कमी केले कारण त्याचा पार्टनर बाद झाला होता. इथे आणखीन एक पार्टनरशिप डेव्हलप होते आणि चर्चा करण्याकरता प्रवृत्ती केली. बघा ही चर्चा करण्याकरता प्रवृत्त का केलं, भावेश पवार सारखा जो खेळाडू आहे, त्याला अनसेटल करण्यात आलेला आहे. आता मॅचमध्ये कमबॅक असं करा की विरोधक सुद्धा तुमचे कौतुक करतील. चर्चा करायला मजबूर केलंय विकी मुंबईकरनं. 6 षटकार टोटवले होते या मोसमामध्ये, त्याचाही फायदा मिळतोय. आणि डावखुरा 2 डावखुरे खेळाडू होते, गोलंदाज डावखुरा आहे, फलंदाज डावखुरा आहे. इथे उजवी कामगिरी केली फलंदाज विकी मुंबईकरने. थोडीशी फिक्र सता रही है असं म्हणायला हरकत नाही आहे. 52 धावा झाल्या. थोडीशी टीम मीटिंग, कुठल्या गोलंदाजाला इथे बोलवायचंय. फिक्र के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, तुम बीच सफर में डर जाना नहीं, सीखना अपने गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं, कोई कितना भी भटकाए तुम्हें मंजिल नजरों से हटाना नहीं. तो ये जो मंजिल है आपकी, जो हमारे सामने ट्रॉफी है, वो नजरों से हटनी नहीं चाहिए, चाहे कितना भी खराब समय आपके पास है. आशिष मेहरोलकर येत आहेत. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये आपण बघितलं तर भावेश पवार विरुद्ध अप्रतिम आक्रमण चढवलं बॅट्समन विकी मुंबईकरने. त्याचे 2 षटकार पाहण्यासारखे होते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्काने केतन मात्र यशांच्या मागे चांगले यष्टरक्षण करत असताना धाव करण्याचा प्रश्न नाही. डॉट बॉलनं इथे सुरुवात झाली. चांगला डॉट बॉल आहे. आशिष मेहरुलकरनं ज्या चुका मागच्या षटकामध्ये केल्या त्याच्यावर थोडासा अभ्यास केलाय आणि त्यानंतर आपण बघतोय ओमी केनीच्या अगेन्स्ट थोडीसं वेगळं तंत्र अवलंब केलंय. याही वेळेला क्लिंग बोल्ड. मी मगाशी म्हटलं की मागच्या 2 मोठ्या शॉट नंतर शेवटचा चेंडू जो आशिष मेहरोलकरनं टाकला होता तो डॉट बॉल आला होता. त्यानंतर त्याला थोडीशी आयडिया आली होती की ओमिकेनीच्या अगेन्स्ट गोलंदाजी कशी करावी. त्यानंतर हाही चेंडू त्याने त्याच पद्धतीने हाताळला. थोडंसं डिस्टर्ब झाले ओमिकेनी आणि सरळ इष्टामध्ये चेंडू हाताळलाय आणि ओमिकेनी बॅक टू द डग आउट. आउट गॉन. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि दुसरा चेंडू स्टंपमध्ये ऑफस्टंपवरती होता. टप्पा पडला थोडासा आपण बघितलं तर वळणारा चेंडू होता. बॅट्समनला फारसा नाही कळला. 29 धावांची ओमी केनीची खडी संपुष्टात 11 चेंडूमध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत ओमी केनीसाठी. गुड बॅटिंग ओमी. मन जिंकणारा फलंदाज आहे. 29 धावा 11 चेंडूमध्ये. न्यूमान सुमित डोंगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एक मोठं नाव विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मिस्टर सुमित डोंगरे. सुमित डोंगरे देखील आघाडीचा फलंदाज, बिनीचा फलंदाज म्हणून त्यांनी अनेक वेळा चांगली कामगिरी केली. अजित आणि आता एक तर प्लॅटफॉर्म आहे म्हणजे विकी मुंबईकर 20 परती खेळतोय. खूप सुंदर चांगली सुरुवात निश्चितच केली होती ती ओमी केनीने. 29 धावा टोकल्या. पहिल्या गड्यासाठी झालेली भागीदारी देखील महत्त्वाची होती. आता 2 गडी बाद झाले तर समोरचा प्रतिस्पर्धी संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय जी चर्चा झाली होती ना त्याचा फायदा झालेला आहे. नक्कीच चर्चा झाली होती. पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहे सुमित. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. एंड टू द गॅप. नो चान्स एनी फिल्डर. चेंडू सरळ जातोय तो डिफकाऊ कॉर्नर मिड विकेट रिजन मधनं. 4 चौकार. तवसंख्या 4 ने वाढते. अब तक 56. थोडासा ओरपिच पद्धतीचा चेंडू होता. लॉफ्ट करण्याची संधी दिली इथे सुमित डोंगरेला आणि सुमित डोंगरे हा विस्फोटक बॅटर आहे. जेव्हा हा लय मध्ये असतो त्यावेळेला मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुमितचा जो क्लास आहे तो बघायला मिळत असतो. बघूया आशिष मेहरोलकर पुनश्च तयार होत आहेत. राईट मोर द विकेट. इथे मात्र वाईट बॉल. 100च्या सहाय्याने स्कोर कार्ड 57 वर पोहोचतोय. जेव्हा तुमच्यावरती आक्रमण होतं ना तेव्हा अजित तुम्ही ऑप्शन वेगवेगळे शोधायला सुरुवात करता. आउट ऑफ द गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आशिष मेहरूनने परंतु दिशाहीन गोलंदाजी वाईट बोलता इशारा. धावफलक का धाबा 57 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुमित डोंगरे 4 वरती बॅटिंग करते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर.
पंच दोन्ही हात फैलावत आहेत, हात करतायत समांतर, धाबा येत आहेत अमांतर आणि धावलका धावसंख्या 58 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच चौकार आला होता, त्यानंतर हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून वळवण्याचा प्रयत्न यश येत नाही. आशिष मेहरोलकर यांना बॅक टू बॅक दोन डॉट बॉल दोन वाईट बॉल बघायला मिळतात. 58 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू सुमितसाठी आशिष, बेटर लाईन, चांगला चेंडू हाताळला गेलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, फक्त एक धावमुळे सॅटिस्फाईड होत आहेत. एकने 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज या ठिकाणी आपण बघताय थोडंसं व्हेरिएशन, थोडंसं परिवर्तन, परंतु इथे जे बॅटर आहेत ज्याने 4 चेंडूमध्ये 20 धावा केल्या, 2 षटकार 2 चौकार, मॅन इन गोल्डन फॉर्म मुंबईकर विकी. आणि त्यावेळेला बॅटर कसं होतं तर दोन डावखुरे खेळाडू होते. भावेश पवार डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज मैदानावरती विकी मुंबईकर. आता उजव्या हातानं आशिष मेहरोल. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच पुन्हा एकदा हात फैलावत आहेत. एक भीती असते मनामध्ये, कारण भावेश पवारला तुम्ही मोठे फटके खेळले. आशिष मेहरोल मैदानावरती आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला. देशभरती पुन्हा एकदा कंट्रोल नाही आहे. एक स्वैर चेंडू मैदानावरती. धावसंख्या 60 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा असेल आशिष मेहरोल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षण केतनचं खूप चांगलं होतंय. धावसंख्या वाढणार नाहीये, धावसंख्या इथे थांबलेली आहे. चांगला लेग ब्रेक म्हणायला हरकत नाही. चेंडू कट केलाय. आशिष मेहरोलकरचं जे बलस्थान आहे, जे स्ट्रॉंग झोन आहे, त्याच्या गोलंदाजीची जी पॉवर आहे त्या पॉवरवरती हा चेंडू होता. गुड बॉल, इट्स अ डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू, ओहो मिस टाइम, बॉल इन द एअर आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? ते 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 262 वर पोहोचत आहेत. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 20 आणि चौथ्या षटकामध्ये 10, एकंदरीत 62. परंतु धाबांचा वेग खूप चांगला आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग झाले विकी मुंबईकर आणि सुमित डोंगरेकडनं, या षटकात धाबा कमी आल्या. आशिष मेहरोलने खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे. 62 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती सामना सुरू आहे. बाजार अली मनोर आणि दुसऱ्या बाजूला राहुल इलेमन या दोन संघादरम्यान सध्या ही जोडी चर्चेत आहे. केतन म्हात्रेला आपण पाहू शकता, त्यानंतर भावेश पवार. अष्टपैलू खेळाडूंची आपण यादी जर काढली तर करण अंबालासारखा खेळाडू त्याची चर्चा होते. विश्वजित ठाकूरची चर्चा होते. आज भावेश पवारची चर्चा होईल. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये हे टॉप 5 मध्ये असतील. विकी 22 वरती खेळतोय. तर आता फिरोजला पाचारण करण्यात आलंय. 2 ऑप्शन होते, आशिष मेहरोलला घेऊन यायचं की फिरोजला. कर्णधाराचा निर्णय आहे. केतन म्हात्रेनं फिरोजला या ठिकाणी आणलं. यापूर्वी ती चर्चा झाली होती. सुमित डोंगरे 5 वरती खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधनं. स्टॅकरेनला सुमित डोंगरे. फ्लॅग स्लिप एक खेळाडू आपण थर्डमॅनला पाहतोय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक. ऑफनमच्या बाद चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडूचा सीमारेषा पार जाईल का? क्षेत्ररक्षण खूप चांगलं पॉईंटमध्ये होतं. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जाईल का? इथे तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव पूर्ण होणार नाही. सुमित डोंगरेने आपली विकेट सॅक्रिफाईस केले, कारण विकी मुंबईकर फॉर्म मध्ये आहे आणि त्यासाठी तो स्ट्रायकर एंडला आलेला आहे. सुमित डोंगरेने केलं एकूण 7 धावा. धावसंख्या 64 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना बाजार अली मंदूर संघ. धावसंख्या स्थिरावली ती आपण बघतायत. 64. कारण धुळे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि एक अप्रतिम बॅटर आहेत. करण धुळे. आता एका बाजूला एक असा बॅट्समन आहे ज्याने जबरदस्त बॅटिंग केले. विकी मुंबईकर फॉर्म मध्ये आहे. करण धुळेला प्लॅटफॉर्म आहे आणि आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. फिनिश कोण चांगलं करणार, गोलंदाज की फलंदाज, हा प्रश्न आहे. नाही, नक्कीच या ठिकाणी ह्या 5 चेंडूमध्ये येणारे धावा मॅचला कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत या ठरवतील. भरपूर महत्वाचे आहेत 5 चेंडू. एका बाजूने आपण विकी मुंबईकर आणि फिरोज शेख. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर कट झाला. डॉट बॉल आलाय. कडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साईडला. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. लेंथ गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी फिरोज यांची. स्लॉग ओव्हरमध्ये सुंदर वेग आणि अप्रतिम टप्पा यांचं एक समन्वय. इट्स अ डॉट बॉल. फिरोज अप्रतिम मारा करत असताना नियंत्रित गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
आता बराच वेळ झालाय आणि मोठे फटके आलेले नाही आहेत. मागचं षटक आशिष फिरोजचं फक्त 10 धाबा. यापूर्वी आपण बघितलं तर धाबांचा रतीब घातला होता पहिल्या 3 षटकामध्ये. त्यामुळे आता विकेट गेल्यानंतर ब्रेक लागलेला आहे. फिरोजचे शेवटचं षटक देखील खूप चांगलं ठरतंय बा. अतिशय चांगली गोलंदाजी. राहुल इलेव्हन थोडस कमबॅकिंग करते योग्य वेळी असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने मोमेंटम होतं त्या मोमेंटमला ब्रेक केले फिरोजनं. 3 चेंडू भरपूर महत्वाचे, बिग इम्पॉर्टंट फॉर बोथ टीम. लास्ट 3 बॉल. ओहो, जबरदस्त चेंडू. याही वेळेला फिरोज एक्सलेंट बॉलिंग. कहते हैं तूफान की कमी नहीं जीवन में, लड़ते हुए सफर करना होगा. जो भी मिलेंगे जख्म सफर राहों में, उन्हें ही जिंदगी का तजुर्बा कहना होगा. लाख जख्म खाने पर भी हर जख्म नया होगा. तजुर्बा चाहे कितना भी क्यों ना हो, हर सफर नया होगा. तो ये हर सफर नया है यहाँ पर. नई शुरुआत है, नया अंदाज होगा. किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. देर से आएंगे लेकिन तूफान को साथ लेके आएंगे. फिरोजला इथे शेवटचं षटक टाकण्याची संधी मिळाली, परंतु अफलातून कामगिरी केली. पहिल्यांदा बॅटिंग सैराट आणि आता गोलंदाजी सुसाट भन्नाट. आशिष फिरोजचं षटक अप्रतिम होतं. त्यानंतर आपण बघितलं फिरोज इथे खूप तालबद्ध सूरबद्ध अशी गोलंदाजी करत असताना फास्ट धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय दर्जेदार. एक्सिलंट, जबरदस्त गोलंदाजी. फिरोजचं कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा गजर. नेहमी म्हटलं जातं जेथे तुमचे दोन्ही करज होती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. क्लास 1 गोलंदाजी. भन्नाट फॉर्म मध्ये होते बाजाराळी मनोर, परंतु ब्रेक लावला या ठिकाणी. नाव आहे मिस्टर फिरोज शेख. गजब की अद्भुत लेंथ लाईन, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. याही वेळेला उडवला चेंडू. करण तिथे आहेत, रन करतायत, रन आणि घेतलाय झेल. जवळ आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 16, त्याच्यानंतर 20, एकंदरीत 3 षटकामध्ये 52 आणि टार्गेट सेट केले ते 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघताय 66 टू विन. गजब की कमबॅकिंग, एक जबरदस्त कमबॅकिंग. राहुल इलेव्हन संघाने खूप चांगलं कमबॅक केलं. मागच्या 12 चेंडूंचा विचार केला तर किती धावा आल्या ते हिंमत आम्हाला सांगतील. पहिल्या 3 षटकांची तुलना आपण करणार आहोत. सिद्दीक सर आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकात खेळ झाला, पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 20. इथं शेअर मार्केट वधारलेलं होतं. चौथ्या षटकामध्ये शेअर मार्केट थोडं घसरलंय. 10 धाबा आणि 3 धाबा म्हणजे 13 धाबा 12 चेंडूमध्ये आलेले आहेत. इथे आशिष आणि फिरोजमध्ये एक भागीदारी झाली सिद्दीक सर, आणि कमबॅक करण्याची संधी राहुल इलेव्हन संघाला प्राप्त झाली. देखिए परछा नादोड़ी जी यहाँ पर एक बात तो है कि ये ऐसा स्कोर है ना, इसमें कुछ भी हो सकता है. ना कि बहुत ज़्यादा, ना कि बहुत कम. और मेरा अपना मानना है कि एक अच्छा टोटल है ये. और इंटरेस्टिंग मैच के लिए बहुत ही अच्छा टोटल है, क्योंकि अगर यहाँ से 80-90 रन बनते तो बिल्कुल मैच बनाना बहुत मुश्किल हो जाता. पहले 3 ओवर में बहुत ही शानदार प्रदर्शन बल्लेबाजों का. ओबी केनी ने आज लाजवाब बल्लेबाजी की 29 रन बनाए. विकी मुंबईकर ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया था, लेकिन एंड फिनिश अब आगाज से नहीं अंजाम से जाने जाते. तो फिरोज और आशीष ने सिद्दीक सर इस मुकाबले में आखिर के 12 गेंदों में केवल 13 रन दिए हैं. देखिए आपने ओमी केनी को आउट किया, आपने किलर मिलर को आउट किया, आपने रनों पे रोक लगाई. यही कुछ स्ट्रैटेजी यहाँ पे रहेंगी कि केतन मात्रे को आउट करो और रनों पे रोक लगाओ. अब केतन मात्रे आउट होते या नहीं ये बाद वाली बात है, लेकिन जो स्ट्रैटेजी यहाँ पे राहुल इलेवन ने टेम्बोली ने जो टीम है, इन्होंने जो स्ट्रैटेजी थी वही स्ट्रैटेजी इनको लगाना होगी. अगर ये केतन मात्रे को सस्ते में आउट करते हैं तो मैच बन जाएगा. अथवा केतन मात्रे अगर तीसरे ओवर तक टिके तो आप इतिहास उठा के देखिए, वो 3 ओवर में मैच का ही पासा पलट देते हैं. जी हाँ, बिल्कुल आपने सही फरमाया. एक तरफ केतन म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे 2 बहुत बड़े खिलाड़ी, दिग्गज खिलाड़ी है, और उसके साथ अगर देखें तो भावेश पवार के ऊपर भी निगाह रहेगी. योगेश पवार, तो ये भी 2 खिलाड़ी, 2 म्हात्रे हैं, 2 पवार है, और उसके साथ किरण मोरे के ऊपर भी निगाह रहेगी इस मुकाबले में. और इम्पोर्टेंट मैच है. आशीष मेहरून भी बल्लेबाजी करते हैं.
एबी ग्रुप ट्रॉफी 2025 बहुत ही शानदार आयोजन। 3:01 का समय, मैच जल्दी आपको शुरू करना है। क्या बल्लेबाज मैदान के अंदर चले गए? बल्लेबाज अभी भी इंतजार कर रहे हैं। और सिद्दीक भाई, आपने बिल्कुल बहुत अच्छा एक बार फिर मुद्दा उठाया था, जिस तरह से केतन मात्रे इंपॉर्टेंट खिलाड़ी है और इनका विकेट प्राप्त करने की पूरी कोशिश करेंगे गेंदबाज। अगर इनका विकेट इनको मिलता है तो बिल्कुल ये मैच जो है ना खुल जाएगा। बिल्कुल। देखिए, आपके पास गेम चेंजर है, मैच विनर है। पहली जब आपने ऐसा टोटल बनाया जहाँ पे आपको अटैक करना है, तो अटैक उस पर करे जो मजबूत कड़ी हो। अगर मजबूत कड़ी खुल गई तो बाकी की कड़ियाँ खुद ब खुद खुल जाती है। और आपने सुना होगा, लोहा गर्म हो तो ही हथौड़ा मारना चाहिए। जी हाँ, बहुत महत्वपूर्ण मुकाबला, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर है। और केतन मात्रे क्या करेंगे? विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करने की कोशिश करेंगे। और जैसे कि आपने कहा कि 3-4 ओवर तक अगर वो खड़े रहे तो परिणाम आपके सामने होगा। मैच को वन मैन आर्मी मतलब एक तरफा करने की ताकत है उनके पास। देखिए, तस्वीर का दूसरा रूप भी है यहाँ पर। मनोर की जो टीम है उनकी बॉलिंग अटैक बहुत अच्छा है। वो यहाँ पे कोशिश करेंगे कि केतन मात्रे को सस्ते में आउट करे। अब केतन मात्रे के भी दो रुख हैं, जिस तरह सिक्के के दो रुख रहते हैं, टेल एंड हेड। कब संयम बरतना है और कब आक्रमण करना है। बल्लेबाजी के भी दो रुख रहते हैं। बिल्कुल आपने सही कहा, एक सिक्के के दो पहलू होते हैं। मुकेश दास उनके पास है, अराप है, हिमांशु के बारे में बहुत सारी चर्चा हो रही है। व्यासपीठावरती संतोष बंड सर उपस्थित आहे. सर, आपलं स्वागत आहे. आणि सुप्रीमो चषकाचे कोर कमिटीमधील सर्वात महत्त्वपूर्ण शिलेदार संतोष बंड सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बिल्कुल, ये वो व्यक्ति है जिसने 11 सुप्रीमो को सुपर से ऊपर किया है। नो डाउट एट ऑल। हमारे सम्मानीय आमदार के साथ हमेशा खड़े रहे, संजय उतनी साहब के साथ। लेकिन एक एक चीज पे नजर रहती है। संतोष बांड जी, आपका हार्दिक स्वागत है। ये साल का सुप्रीमो सुपर से ऊपर रहा था। गेंदबाजी के लिए आलिमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल को लगाया गया है, सामना करेंगे। केतन मात्रे नॉन स्ट्राइक पर है, प्रथमेश मात्रे। ये प्रथमेश जो मात्रे है ना, ये छुपा रुस्तम खिलाड़ी है, चुपके से अपना काम करके निकल जाते हैं। देखते हैं बीच मैदान पर क्या होगा। गेंदबाजी के गेंदबाज हिमांशु अपने बॉलिंग मार्क पर तैयार है, सामना करने के लिए केतन मात्रे। बबल ब्रेक का पहला ओवर, हिमांशु पाटिल केतन मात्रे के लिए अपने स्टेप में चूके, डेड बॉल। रुक गए हैं। और पहली गेंद से कहानी बहुत इंटरेस्टिंग बन रही है। हाँ, हमारी सांसें गले में अटकी हुई है। बिल्कुल। देखिए, मैच जब बड़ा होता है ना तो खिलाड़ी छोटा हो जाता है। ये बड़े मैच का प्रेशर है, क्योंकि तलवार के सामने तलवार और शेर के सामने शेर लाया जा रहा है। मजा आएगा। हिमांशु अपने बॉलिंग मार्क पर तैयार है, पालघर सिटी इनसे गेंदबाजी कर रहे हैं। हिमांशु पाटिल केतन को जड़ में रखी हुई गेंद, बॉलर बैक ड्राइव, अपने फॉलो थ्रू में सफाई से नहीं पकड़ा। अच्छी शुरुआत हिमांशु की, आगे रखी हुई गेंद थी। देखिए, बल्लेबाज जब पहली गेंद का सामना करता है तो एक अच्छा गेंदबाज वो होता है जो उसके फुटवर्क को चेक करे। जी हाँ, और नई गेंद है आपके पास। पहली गेंद आप डाल रहे हैं तो वह आगे 2 मीटर का बहुत अच्छा इस्तेमाल किया। जड़ में गेंदबाजी, ऑन द टोज गेंदबाजी करते हुए शुरुआत तो बिल्कुल अच्छी की है हिमांशु पाटिल ने। स्ट्राइक अब प्रथमेश मात्रे के पास आया है, सेम फील्ड है उनके लिए। राइस बहुत अच्छा खेलते हैं ऑफसाइड में। अंधाधुंध बल्ला चला दिया, क्या कमाल की गेंद। आगे रखी हुई गेंद नहीं थी, बल्कि थोड़ा पीछे रखा था। क्या कमाल की गेंद थी वहां पर हिमांशु पाटिल की। सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। एक्शन रिप्ले देखिए, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद के ऊपर निगाह नहीं थी। प्रथमेश मात्रे की निगाह नहीं थी। आप देख सकते हैं पूरी तरह से उनका जो देखिए, यहाँ एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं निगाह नहीं है। एग्जैक्टली, ब्लाइंड स्ट्रोक। हेड पोजीशन अच्छी नहीं थी। इस मरतबा बहुत ही कड़क शॉट है, गेंद बल्ले से निकली है, मीठी आवाज भी है और दर्शकों के लिए में मौका नहीं। गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, केडी के कड़क शॉट, 6 रन। सुंदर स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन जिस तरह से बल्ले के बीचों में खेल दिया और तारा बंडर में खेल दिया था, लॉकआउट बॉर्डर के बाहर 6 रनों के लिए प्रथमेश मात्रे के पारी का ये पहला छक्का। ये देखिए, क्लोज व्यू से उनको पता था अपनी जगह से भी नहीं हिले हैं प्रथमेश मात्रे। कभी कभी ऐसा होता है कि आप टारगेट किसी और को करते हैं और अटैक कोई और करता है। कहीं ऐसा तो नहीं कि
कमेंटेटर्स कर सुनकर कुछ अलग रणनीति हो गई हो। जी हाँ, हो सकता है। और इस वक्त अभ्यास किया आपने केतन का और सामने एग्जाम के लिए पेपर आ गया प्रथमेश मात्री का, तो वही हुआ, पहले आपने इनको बीट किया, लेकिन मेरे हिसाब से जब इतना बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हैं तो दोनों तरह से जो खिलाड़ी उनका अभ्यास जरूर होगा। शानदार स्ट्रोक बल्लेबाज प्रथमेश क्या मात्री बात का। है, रात के 3 बजे के बाद चाय का मजा ही कुछ और होता है। कड़क चाय और कड़क शॉट वहाँ पे प्रथमेश मात्रे का। उसे कहो कि बहुत जल्दी मिलने आए, हमें अकेले रहने की आदत ना पड़ जाए हमें। हमारे दिल तो मिले, आदतें नहीं मिलती। उसे पसंद नहीं कॉफ़ी और चाय हमें। और ब्लैक टी है इस वक्त हमारे बॉक्स में। रमेश मैं कहता कि सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बीच में इधर पर थोड़ी सी चर्चा हो रही है, लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, बिल्कुल। क्योंकि जब ज्यादा चर्चा होगी तो खर्चा हो जाएगा। बिल्कुल, लेकिन यहाँ पर अजय जी भुईड़ साहब ने खर्चा भी बहुत किया और चर्चा भी बहुत है। लेकिन ऑडियंस को देखिए, टस से मस नहीं हो रही। किसी को फिक्र नहीं कि घर कब जाना है। घर जब जाएंगे जब मैच खत्म होगा, क्योंकि पता है इस मैच की विजेता टीम जिससे खेलने वाली है वो भी बहुत तगड़ी टीम है। जी हाँ, बिल्कुल सही फरमाया आपने। आने वाला मैच भी बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा, लेकिन पहले यह सवाल है दर्शकों के मन में, यहाँ से कौन जीतेगा? और पालघर स्पोर्ट पालघर इंतजार कर रहा है, वो भी तगड़ी टीम है, बिल्कुल। मजा आएगा। आपने सही कहा, क्या उमी के नहीं जाएंगे, क्या केतन जाएंगे? इस मर्तबा लैप स्वीप करना चाहता, फिर अच्छी वापसी। ये अच्छा जवाब दिया जा रहा है। ये अच्छी नोकझोंक आप देख रहे हैं और ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं। ये भी ट्रॉफी पालघर की आन बान शान। शानदार आयोजन है। और एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था। प्रिंस मूवीज पर प्रथमेश मात्रे दोबारा वही गेंद के ऊपर निगाह नहीं, हेड पोजीशन अच्छा नहीं था, गेंद को खेलना चाहते थे, स्क्वायरली की तरफ स्वीप करना चाहते थे, मन बना के खेलने का प्रयास कर रहे हैं और इसका फायदा जो है ना हिमांशु को मिल रहा है। जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। देखिए हिमांशु पाटिल भी एक ऐसे गेंदबाज हैं कि एक बार रंग में आए तो बल्लेबाजी के लिए काफी कठिनाइयां फोर्स किया है। लॉन्ग ऑन थोड़ा वाइडिश है, गेंद स्ट्रेट इज लॉन्ग ऑन पे 4 रन। टाइमिंग का खेल है, टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है। पर इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ी सी जगह मिली, गेंद अंदर की तरफ आई, बल्लेबाज के लिए बिल्कुल आसान बन गया और गेंद को ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, उसके बीच जो फासला था उस फासले में गेंद को खेला गया था। स्कोर 11 रन। अब आंकड़े क्या बता रहे, बिल्कुल इस पर स्कोर जो है 11 रन बगैर किसी नुकसान के। अच्छा रिप्लाई दिया है, अब की बार फोर्स किया है, ये जाएंगी मैदान के बाहर। कड़क शॉट, हैमर्ड अवे ओवर लॉन्ग ऑन, ट्रैफिक शॉट। प्रथमेश मात्रे बहुत ही शानदार बल्लेबाजी कर, इस बार टप्पा खाती गेंद बाहर की तरफ निकल रही थी, लेकिन ज्यादा छोटी गेंद थी, बल्लेबाज के लिए अपना बल्ला घुमाने के लिए मौका मिला। बेहतरीन टाइमिंग इस बार प्रथमेश मात्रे द्वारा। स्टार्ट किया हिमांशु ने, एंड किया प्रथमेश मात्रे ने। पहले ओवर की कहानी बिल्कुल आप देख रहे हैं। स्कोर 17 रन। 17 है तो खतरा भी है। देखिए भले से पीछे रखी हुई गेंद थी, लेकिन कुछ ऐसे खिलाड़ी हैं, दूसरा बैट्समैन रहता तो इसको कट शॉट मारता या फिर पुल मिड विकेट पे मारता, फोर्स नहीं करता। कभी कभी क्या है मालूम, कुछ खिलाड़ियों के स्पेशल शॉट है। ये पहला जूजी ऑफ वाली था, क्या टेलीकास्ट है। और कुछ ऐसे रहते हैं कि जो सब नहीं करते वो हम करते हैं। और ये दूसरा, ये देखिए, ये पूरा ओवर दिखाया जा रहा है जहाँ पे बीट किया था, ये ऑफ वॉली थी, सीधा लॉफ कर दिया था लॉन्ग ऑफ के ऊपर। ये गेंद फिर से अच्छी गेंद थी, फिर नजरें हटी थी। जिस तरह आपने कहा, ये चौथी गेंद पे कमाल का शॉट आया था। अब खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में मरता क्या ना करता, साहिल को लगाया गया है। मोर्चे पर साहिल है और इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए बिल्कुल है। विकेट, जैसे कि हम बात करें विकेट की चर्चा हो रही है। विकेट बहुत बड़ा फैक्टर रहेगा इस मुकाबले में। साहिल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, पालघर सिटी इनसे गेंदबाजी करेंगे। देखिए अब प्रेशर केतन पे से थोड़ा हट गया है, क्योंकि प्रथमेश ने जो ड्रीम शुरुआत चाहिए थी वो दी है। जी आप बिल्कुल आपने सही कहा। जब ओमी केनी बल्लेबाजी कर रहे थे, एक एंड पर नॉस्ट्राइक एंड पर थे, विकी मुंबई के लिए बड़े स्ट्रोक खेलते थे, उसी तरह से प्रथमेश मात्रे ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की और केतन के ऊपर वो दबाव आने नहीं दिया है। साहिल, ओहो क्या शॉट है, स्वीट हिट। ये स्वीट हिट भी है और गेंद पहले बाउंस पे बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। सिक्सर का बॉल है। आज सारे खिलाड़ियों ने मार मारकर इस हरे बॉल को लाल किया है।
धुआंधार बल्लेबाजी बीच मैदान पर रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी इस वक्त बल्लेबाज केतन माथुर द्वारा कड़क शॉट है, जोखिम भरा था लेकिन इफेक्टिव यहाँ बल्लेबाज केतन माथुर द्वारा। प्रशांत अडोड़ी जी आजकल चेंजेस कहते हैं ना कि बदलते रहे, दुनिया का नियम है। आप फरदीन काजी को देखिए, वो ये देखते हैं कि गैप कहाँ है। अब की बार अच्छी गेंद पहले ही फ्रंट फुट पे कमिट हुए, अपने आप से नाराज हुए। वहां देखिए केतन को, लेकिन भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है। जी हाँ, इस वक्त तीर कमान से निकल चुका, वो तो वापस नहीं आने वाला। ये गेंद डॉट बॉल है, अच्छी गेंद है साइन द्वारा। अगर इस तरह से खेल होगा तो मजा आएगा दर्शकों के लिए देखने के लिए। बिल्कुल। फिर से गेंद जाएंगी मैदान के बाहर। एक और रोक दिया वहां पर। अच्छा एफर्ट है। थोड़ा अगर हम देखें तो डीप कवर में कहीं ना कहीं थोड़ा आउटफील्ड धीमा है। और सदीक सर, मैंने बहुत बार देखा केतन मात्र ये स्ट्रोक खेलते हैं लेकिन प्रोटेक्शन बॉडी पर नहीं है, सारे खिलाड़ी दायरे के अंदर है, उसका भी फायदा उनको मिल रहा है। ये जोखिम भरा स्ट्रोक खेलते जा रहे हैं, उनको कामयाबी मिल रही है। बिल्कुल। आप फील्डर भेजा गया है। दूसरी बात है कि बहुत देर रात मैच हो रहा है, लगभग मध्य रात्रि गुजर चुकी है। हल्का सा ड्यू फैक्टर भी या स्काई में जो क्लाइमेट चेंज होता है उसका भी असर लग रहा है। हालांकि बल्ले के बीचों बीच गेंद लगी थी, चौका नहीं मिला। साहिल केतन मात्रे के लिए हुक किया है, ये जाएंगी मैदान के बाहर। 6 रन। इतनी छोटी गेंद अगर केतन मात्रे को आप देंगे ना तो सुबह तक मारेंगे। बिल्कुल, इस पर टप्पा खाती गेंद लेग स्टंप की तरफ थी और आसान हो गया। अपने पॉइंट पर बॉडी रन पर खिलाड़ी रखा। सिद्दीक सर, आप गेंदबाजी कहाँ कर रहे हैं? पैरों पर गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर का खिलाड़ी दायरे के अंदर है तो सोच अच्छी नहीं है इस वक्त, दिशा अच्छी नहीं है। गेंदबाज साइड द्वारा छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती। सोच का दायरा बड़ा होना चाहिए। बिल्कुल, आपने सही कहा। ओ, बढ़िया वापसी, तीखा जवाब, तेज वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गया। इतना तेज था कि बल्ला नीचे करने से पहले निकल गया। अब लग रहा है वो गेंदबाज है। जवाब देना चाह रहे हैं। पहले लेंथ बॉल आपने की थी, अब जाकर वो वाइड यॉर्कर था, सटीक वाइड यॉर्कर था साहिल का। बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए। शानदार गेंदबाज साहिल द्वारा। साहिल केतन मात्रे के लिए फिर अच्छी गेंद, चाइनीज कट लगा, फील्डिंग लाजवाब, कोई रन नहीं। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने। 29 बचे हुए 3 ओवर में मैच स्टिल ऑन। जी हाँ, पहले 2 ओवर में 32 बने थे। जिस तरह से देखे, पहले 2 ओवर की कहानी आशीष के ऊपर हमला हुआ था, पंकज के ऊपर हमला हुआ था और 32 बने थे। दूसरी तरफ से यहाँ नॉट आउट बगैर किसी नुकसान के 29 बने हैं। तो पहले विकेट के लिए अच्छी साइडरी शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, केतन मात्रे और प्रथमेश मात्रे। देखिए, ट्रेजेडी रहती, कभी कभी कोई इंसिडेंट्स रहते हैं। कभी हम देखते हैं कि ऊपर के ओवर में रन बनते, बाद में नहीं बनते, कभी पहले नहीं बनते, कभी बाद में नहीं बनते। पूरा भिवंडी ओलंपिक सिर्फ पावर प्ले में रन बने, बाद में रन ही नहीं बने। यही कारण था कि 3 सुपर ओवर हुए। और कोइंसिडेंस तो वैसे ही क्रिकेट में बहुत होते हैं। आपको मैं अक्सर कहता हूं कि आखिरी गेंद पे सिक्सर लगाना आसान है, 1 रन बनाना मुश्किल है। इस सीजन में मैंने बहुत बार देखा है, 16 गेंदों में 8 रन बने, 6 गेंदों में 7 नहीं बने, 6 गेंदों में 6 नहीं बने, 4 में 4 नहीं बने हैं। तो सिंगल बनाना टेनिस क्रिकेट में सबसे मुश्किल वाली बात है इस वक्त। एक प्लस पॉइंट है यहाँ राहुल 11 के पास कि उनके पास बाएं हाथ के बैट्समैन अभी बाकी है। भावेश पवार है, अदरवाइज एक और बैट्समैन है। जी हाँ, वो तो विकल्प उनके पास है। लेकिन इस मुकाबले में अगर ये मुकाबला जीतना है वाजन अली टीम को तो विकेट चाहिए। ये दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए हैं। मुकेश दास को लगाया गया है, थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीजन 3 के बेस्ट बॉलर। क्या शॉट खेला है, खड़े खड़े उखाड़ा है, गेंद को खोद के निकाला है, एक्स्ट्रा कवर के ऊपर 6 रन। ये जो खिलाड़ी है ना, जो सब नहीं करते वो हम करते हैं, और जहां होते मसले बड़े वहां होते प्रथमेश मात्रे खड़े। और शांति में क्रांति करने वाले खिलाड़ी। वैसे एक बार फिर बीच मैदान पर वो एक्सप्रेशन नहीं होता क्या करने वाले हैं, लेकिन जब करते तो वो बड़ा काम करते हैं। जब शॉट खेलते हैं ना तो फिर जबरदस्त खेलते हैं। फिर से ये भिंगड़ी है,
स्वंग कर दिया ऑन साइड में, भिंगड़ी शॉट है, 6 रन। इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, कवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. नादखुळा बॅटिंग करत असताना प्रथमेश म्हात्रे मैदानावरती पहिल्यांदा सरळ बॅटने खेळला, त्यानंतर मैदानावरती आडव्या बॅटने खेळला. पूलचा जबरदस्त षटकार. प्रथमेश म्हात्रेचं इंजिन गरम झालेलं आहे. विशाल शाह भी सोचते होंगे कि प्लानिंग की केतन मात्रे के लिए, और सरदर्द बन रहे हैं यहाँ पर प्रथमेश म्हात्रे। 28 पे बल्लेबाजी कर रहे हैं 7 गेंदों में, और 2 पे 2 जब सिक्सर लगते हैं इस तरह की इक्वेशन में तो मामला अलग हो जाता है। ये हमारा कमेंट्री बॉक्स प्रशांत अदोड़े। देखिए, कमेंट्री दुनिया का ये छोटा पॉकेट और सबसे बड़ा धमाका है। लगातार 3 गेंदों में 3 छक्के जड़ चुके प्रथमेश म्हात्रे। हेमंत वो जानकारी दे रहे हैं, धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। अब बिल्कुल। हेमंत दास को अनसेटल करने की कोशिश। हेमंत दास और बीच आप- मैदान पर जब मुकेश दास जब आए थे, आराफ शेख को देखिए, पसीने से शराबूर हो गए हैं, विकेट कीपिंग कर रहे हैं, हालांकि बहुत अच्छे ऑलराउंडर है। देखिए, प्रशांत अदोड़े जी ने पिछले 3-4 सुप्रीमो में कमाल की कमेंट्री की, इस सीजन में तो बहुत बेहतर रहे। फिर से आपकी बार मिस टाइम है, पीछे से खिलाड़ी आ रहा है। ओहो, जीवित थे वहां पर, जीवित मात्रे ने जीवन दान दिया। आप रक्तदान करें लेकिन बल्लेबाज को जीवन दान ना दें। 41 बगैर किसी नुकसान पे। बहुत अच्छी लाइन है। 43 पर नन। प्रथमेश म्हात्रे ऑन फायर। वो भी अटैक किस पे किया है? मुकेश दास पे, जो अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे थे। और जड़ में गेंद, छोटी बैकलिप का इस्तेमाल, गैप में ड्राइव करते हुए 1 रन। धीरे धीरे अपने मंजिल की तरफ अग्रसर होती हुई टीम। केतन म्हात्रे प्रथमेश दोनों बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, और राहुल 11 टीम शानदार प्रदर्शन। विकेट की तलाश में इस वक्त बाजार अली मनोर टीम। एक विकेट एक ड्रीम बॉल से कहानी बदल सकती है। बिल्कुल, वहां से शुरुआत हो सकती है, लेकिन मेरा अपना मानना है अब गुच्छों में विकेटें लेना होगी। फूलों का गुलदस्ता जिस तरह रहता है, कम से कम आपको 2-4 विकेटें ही लेंगे तो ही बल्लेबाजी पे कुछ प्रेशर आएगा, वरना खुल के बल्लेबाजी हो रही। मुकेश दास और बहुत दूर चले गए थे खेलने, अपील हो रही है वहां पर, लेकिन अंपायर टच से मस नहीं, लेग बाय। और देखिए, विकेट कीपर ने इशारा किया, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है, पैर को लगी है। जैसे आपने कहा कि विकेट गुच्छे में चाहिए, और वो फूलों का गुलदस्ता चाहिए, चाहे एक बार फिर अंगूर का गुच्छा भी चल सकता है, लेकिन विकेट चाहिए। हाँ, पहले एक बार फिर वो हौसला तोड़ने के लिए वो स्टार्ट करना जरूरी है। ये दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए। स्कोर 45 रन 45 ऑन द बोर्ड। और अब जाकर 21 रनों की जरूरत है। 13 गेंदों का खेल आना बाकी। अभी भी मैच दोनों तरफ बना, लेकिन बिल्कुल। विकेट का फैक्टर बहुत बड़ा है। बिल्कुल, देखिए, जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो आपको लाइसेंस मिल जाता है रिस्क लेने का। बल्लेबाज की सोच में रहता आउट हुए भी तो पीछे बल्लेबाज हैं। ये स्कोर अगर 5 विकेट पे रहता तो हलचल मच जाती। मचा दी हलचल, मचा दी हलचल। एक और गजब का शॉट। अभी तक बहुत सी अच्छी अच्छी इनिंग खेली है प्रथमेश म्हात्रे ने, लेकिन ये इनिंग यादगार खेल रहे। शॉट सिलेक्शन देखिए, इनके आगे गेंद रखना ऐसे है जैसे आप शेर को मांस दे रहे हो। जी हाँ, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग, और गेंद 40 रन के बाहर चलेगी दर्शक दीर्घा में। मुझे याद है टिंगरे सरकार में वो पीठ में दर्द था। 144 रन बनाए थे पूरे टूर्नामेंट में, और उसके बावजूद फाइनल का मुकाबला वो आखिरी सांस तक लड़ रहे थे। मैच नहीं जीते, लेकिन वो जुनून, वो जज्बा कमाल का था। इस मैच में इनका शॉट सिलेक्शन गजब का है, लाजवाब पारी कर रहे हैं। कभी कभी कप्तानी भी करते हैं तो इसी तरह सर झुकाकर, ये देखिए 10 गेंदों में 37 रन उनको दिखाया जा रहा है। किरण पवार, प्रथमेश म्हात्रे कुछ ऐसे खिलाड़ी हैं जो इस तरह का गॉगल यूज करते हैं। मेरे ख्याल से किरण पवार के आंखों पे गेंद लगी थी। अगले मैच में उनको भी देखेंगे हम। अब देखना है कि किसका गॉगल किस पे हावी। बढ़िया ड्राइव, पैरों के सामने आउटफील्ड में खेलते हुए ऑफिस टोज टकते हुए ऑन द ऑन साइड फॉर अ सिंगल।
स्कोर बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है। दोनों बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। विराट कोहली और एबी डिविलियर्स का मैंने शतक देखा था, तब एक बार फिर देखिए एक दूसरे को मदद कर रहे थे। मतलब जब विराट कोहली का बल्ला बोलता था तो वह सामने से एबी डिविलियर्स सिंगल लेते थे, और एक वही कहानी मैं देख रहा हूँ। केतन मात्रे शांति से दूसरी एंड की तरफ जा रहे हैं, सिंगल लेके ज्यादा मौका प्रथमेश मात्रे को दे रहे हैं। फिर से आपकी बार फील्डर है डीप एक्स्ट्रा कवर में, अच्छा ड्राइव था आंखों के नीचे। जब आप ड्राइव लगाते हैं तो आंखों के नीचे और गेंद के करीब होके लगाना चाहिए। कट आप जब लगाते हैं तो आपको जगह होना चाहिए। पुल आप जब खेलते हैं, ये देखिए बिल्कुल गेंद के ऊपर जाके ड्राइव लगाया था आंखों के नीचे। सुंदर बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। इस बार हवा में बहुत ऊपर है, बॉडी रन पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। ये भी शांति में क्रांति करना जानते हैं। गेंद कवर बॉडी रन के बाद 6 रन। अब रिएक्ट होना शुरू कर दिया है केतन मात्रे ने। पहले आराम से खेले, उसके बाद में ये शॉट देके ऑफ साइड पर भी कमाल का स्ट्रोक खेलते हैं। रिएक्ट होने तो शुरू कर दिया है, लेकिन अगर वो ये शॉट नहीं खेलते एक दो तो फिर केतन मात्रे को कोहिनूर कौन कहेगा। ओहो हो, ये हेलीकॉप्टर है, ये भी जाएगा बाहर। 6 रन, बैक टू बैक दूसरा सिक्सर। क्या खिलाड़ी हैं केतन मात्रे। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय बॅटिंग केले केतन मात्रेने। आता चित्र देखील स्पष्ट ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आहे। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका। केतन मात्रे आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्रे। मात्रे बंधू मैदानावरती कमाल करतात। काउंटर अटैक और तीसरा चौका आया है, इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन राहुल 11 टेमोली एंड हार्ड लक मनोहर, हार्ड लक विशाल शाह, कांग्रेचुलेशन केतन एंड ऑल टीम। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की। प्रथमेश मात्रे कम फॉरवर्ड। केतन आपको टॉस को आना है और चलते हैं अजीत सर के पास। मजा आ रही तेरे साथ, बहुत एंजॉय हो रहा है। आप ऐसे बीच राह में छोड़ के जा रहे हैं। हमें क्यों जा रहे हैं? चला बघूया आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कडे, आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण बघतोय। Congratulations, Rahul 11 Tembore. And man of the match awards goes to Prathamesh Matre. 38 brilliant run, some sweet stroke around the offside like over the long off. प्रथमेश मात्रे बॉल प्लेट, अप्रतिम खेळी साकारले, अभिनंदन, गुड बॅटिंग। आणि प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी आम्ही सचिनजी भोईर यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते। चला वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे। 5-6 उत्तुंग षटकार ज्यांच्या बॅट मध्ये आपण बघितलेले आहेत। प्रथमेश मात्रे मॅन इन गोल्डन फॉर्म, ज्योती फायरच्या माध्यमातून आपण बघताय जे मला टी शर्ट सौजन्य केलेले आहेत। वेल प्लेट रिसीव्ह करताना आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच प्रथमेश। काय म्हणशील या ठिकाणी 66 धावांचं टार्गेट होतं, काय चाललं होतं मनामध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेले? नॉर्मल बॅटिंग करायची होती आणि आज विकेटवर म्हणजे बॉलरला काही ऑप्शनच नाही असं वाटतंय, कारण की प्रत्येक मॅचमध्ये धावा होत आहेत, तर आम्ही पण तेच बेसिकवर लक्ष दिलं आणि रन्स चेस केले। सो बेस्ट ऑफ लक।